हाय मित्रांनो, काय चाललंय? बरं चाललंय ना? काय नाही मित्रांनो, चला म्हणलं एक व्हिडिओ करावा. असं काय आमची माणसं काय खुडू 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 उशीर झाला आत करते ती, कोण दिसना काय व्हायना. हो का, तिन्ही तिन्ही आतच बसले ती. काय चाललंय? येऊ का एकानं आणलं ताट, हात धुवून आला. हा, तुम्हाला हात पुसायला दुसरं काहीच नाही सापडलं ना? हा, झालं हे असं आहे बघा. तिसरं राहिला आणि तिसरं काय करतंय? तिसऱ्याला हो का मी इथनं न बघता सांगेल, बिचाऱ्याला आंब्याचा लय नाद आहे. आपलं दोन्ही टायमिंगला आंबं धुणे आणि बाहेर जेवायला आणणे, त्याशिवाय ना काहीच नाही. बघू तरी काय करते. तर ओळखतेस तू पप्पांना? पप्पाला लय जास्त ओळखती. हा का, काय चाललंय हो तुमचं? हा बघा, मी म्हटलंच का नाही तरी दुसरं काय माझा नवरा करत नाही. हे का आंब धुवायचं काम, कारण त्यांना आंब खाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही उरत. कारण हावरच आंब्याला लय आहे. मला आंबा लय आवडतो खायला, म्हणून तर मी धुतोय. तुम्ही कधी धुताय? मित्रांनो, आमचं नाही ना हाव राहिले आंब्याला. मित्रांनो, एक तर वर्षात एकदा मिळतं, एकदा म्हणजे सीझन असतो तिथपर्यंत ठीक आहे. पण ह्यो सीझन गेल्यावर परत आंब्याची मजा मिळणार आहे का? नाही मिळणार. ह्यांना काय कळणार आहे? नाही लोकांच्या ना, आम्हाला काय कळणार आहे? आम्हाला कसलं लागते तर रसाच शेलक्यावर द्या ना, शेलक्यावर द्या. तुमच्यासारख्या गोट्या आपल्या घ्या खा, तसलंच खायचं पाया. सकाळी तरी काय पातेला गच भरून भरून खाणार. थांबतो मग मुंगे लागले त्याला, गोडीला गोडायचं म्हणून. हा, बघितलं का, आंबा गोडायचं म्हणून मुंग्या लागले ते. हो, तर त्याच्यामुळे तर काय फुटलेला आंबा आहे, काढा साईडला. अगं पडलेला होता, मग पडून फुटलाच ना. फुटल्यावर मग त्याला काय होते? तर मित्रांनो, आता आमच्याकडे लय जोरात पाऊस येणार आहे. दन 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 नुसता. काल पण चांगला झाला. मित्रांनो, या आंबा खायला बघा, पातेल्यावर आंबा खा. देशी गोटी आहे आंबा. खाय खाय खाय. आणि रत्नागिरी हापूस आणि बिपूस तसलं चालत नाही आमच्याकडे. हीच खायला चवीला चांगला लागतं. खायला गोड आहे तर त्यामुळे काय विशेष नाही. त्याच्यामुळं एक भाकरी जास्त जाईल. हो, जातेच की. तुम्हाला एक भाकरी काय दोन खाचाल, दोनच्या 3 खाचाल. आणि आमची बायको नुसती माझ्या तोंडाकडेच बघत असते. तर काय मी कसा खातोय ती बघ. आला का मागाशी आणलेलं कुठे ठेवलं ती बघती मी, इकडं तिकडं तर मला कुठं दिसेना झालंय. संपवलं ती मगाशी. हे तर आंब संपते ते मागाशी आणलेलं कुठे ठेवलं हो? ठेवलं तिकडे, बघू कुठे ठेवलं. तिकडे ठेवले ते. देऊ का तुला? आणले तर माझ्या नवऱ्यानं मगाशी आंब मोठं मोठं आणलं तर. या ती पेटीत ठेवले ते, पेटीत ठेवले ते. इथे ठेवले ते. हापूस, तर बघू मित्रांनो, हापूस आंबा आणलाय. हा का, आणलंय नवऱ्याला. पेटी नवऱ्याला माझ्या कळतं काय, आणली पेटी आंब्याची. आता ती पिकुस्तवर भात्यान घातले. वा 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 वा, हाय 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 हाय. थोडासा पिकलाय म्हणून ठेवलाय. चांगलं आणलं ते आंब. ते 2 दिवसानं खायला बरं आहे. चांगला पिकला की मग खायचं. आणि हापूस आहे, प्युअर हापूस आहे. का उतरल्या हाय म्हणजे माझ्या नवऱ्याला कळतंय, बायकोला आपलं काय लागतंय. तसं हुशार आहे, तसं काही येडं नाही. शानच आहे. बायकोचं नवऱ्यालाच कळतं. बायको होय का, बायकोचं नवऱ्यालाच कळतं. हा बाबो, वारं सुटलेलं जोरात बाहेर. काय हवं नव्हती बायकोचं नवऱ्यालाच कळतं ना. वारं बा किती बाहेर सुटले. खिडकी लावा नाही तर असं वारं लय बाहेर सुटले. तर मित्रांनो, लाईट जायच्या आधी आम्हाला जेवण घेऊन द्या. तर तुम्ही पण या जेवायला. मित्रांनो, तर काय असं बसले ती जेवायला सगळीच. आंबे खायला. हा, स्वतःने घेतले आंबे. तर मित्रांनो, रोज उठून सुटून एकच कालवण वैताग आलाय त्या कालवणाचा. वांगण बटाटा, वांग बटाटा. काही तृप्त काय खाऊ वाटना आणि मिळणार पण काय खायला अशी. हो का, लाईट चमाकली. तर बाय मित्रांनो, या जेवायला. बाय.